इम्तियाज जलील यांच्या पतंगाला हवा कोण देणार? पत्रकारिता क्षेत्रात बरंच चाललेलं असताना इम्तियाज जलील यांना 2014 मध्ये एमआयएम पक्षाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली। 15 दिवसात तयारी करत इम्तियाज यांनी शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत पहिल्याच फटक्यात विधानसभा गाठली। आमदारकीची 5 वर्ष पूर्ण होत नाही तो जिल्ह्यात पक्षाची फारशी ताकद नसताना असदुद्दीन ओवेसींनी इम्तियाज यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं। नशीब जोरावर असलेल्या इम्तियाज यांनी पुन्हा शिवसेनेच्या उमेदवाराला धक्का देत दिल्लीही गाठली। विशेष म्हणजे कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न लढवता राजकीय पार्श्वभूमी नसताना पत्रकार ते आमदार खासदार हा इम्तियाज जलील यांचा प्रवास अतिशय वेगवान ठरला। आता ते एमआयएम या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि देश पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत। आमदार झाले तेव्हा शिवसेना भाजप युती तुटल्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ताकद नाही म्हणून आधी न लढण्याचा निर्णय घेतलेला इम्तियाज यांनीच इथे नाही तर मग कुठे लढायचं असं म्हणत या मतदारसंघातील हिंदू मुस्लिम जातीय राजकारणाचं महत्त्व असदुद्दीन ओवेसी यांना पटवून दिलं। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे समीकरण इम्तियाज यांना लागू पडलं। सलग 4 वेळा विजय झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध पक्षातूनच बंड झालं। हर्षवर्धन जाधव यांची बंडखोरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित एमआयएमची युतीने इम्तियाज जलील यांना खासदारकीसाठी काठावर पास केलं। पण काठावर पास झालेल्या या विद्यार्थ्याचं 5 वर्षात जिल्ह्यात आणि संसदेत अशी काही कामगिरी केली की त्याची दखल सत्ताधारी आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांना घ्यावी लागली। गेल्या 10 वर्षात नशिबाची साथ लाभलेल्या इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा दिल्ली गाठायची असेल तर फक्त नशिबाच्या भरवशावर राहून चालणार नाही। हक्काची मुस्लिम वोट बँक इम्तियाज यांच्या पाठीची असली तरी त्यांना खासदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा हात आता त्यांच्यासोबत नाहीये। ही उणीव एमआयएम कशी भरून काढणार हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय।